कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सध्याच्या युगामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत। मात्र अशा वेळी सुद्धा वाचनाचं आणि ग्रंथालयांचं महत्त्व अबाधित राहणार असून कोणतंही तंत्रज्ञान पुस्तकांना पर्याय ठरणार नाही असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी केलं। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचं भवितव्य या विषयावर शिवाजी विद्यापीठात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली आहे। त्यावेळी त्या बोलत होत्या। महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाविद्यालयीन ग्रंथपाल संघटना, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय तसंच माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या वतीनं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचं भवितव्य या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद सुरू झाली आहे। त्याचा शुभारंभ शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन खेरडे, परिषदेचे संचालक डॉक्टर SAN इनामदार, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर धनंजय सुतार, डॉक्टर सचिन कुमार पाटील, डॉक्टर विनय पाटील यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी कुलगुरू डॉक्टर जाधव यांच्या हस्ते SNDT महिला विद्यापीठाच्या महर्षी धोंडो केशव कर्वे ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर विलास जाधव यांना या वर्षीचा मुकला सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देण्यात आला। एक शिक्षक आणि संशोधक म्हणून 36 वर्षांच्या संशोधकीय वाटचालीमध्ये ग्रंथालय आणि ग्रंथपालांचं योगदान मोलाचं ठरलंय। ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे वाहक आणि प्रज्ञेचे निर्माते आहेत। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचं महत्त्व अबाधित राहणार आहे असं प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी सांगितलं। तर परिषदेचे संचालक डॉक्टर SAN इनामदार यांनी AI तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलांबाबत माहिती दिली। ग्रंथालयांनी नेहमीच तंत्रज्ञानातील बदल स्वीकारले आहेत। संगणकाच्या आगमनानंतर ग्रंथालयांचं ऑटोमेशन झालं। इंटरनेटमुळे ग्रंथालय डिजिटल प्रवेशद्वार बनली। आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे स्वयंचलित कॅटलॉगिंग, मेटाडेटा निर्मिती आणि वर्गीकरण ही ग्रंथालयातील तांत्रिक कामं अधिक जलद आणि अचूक होतील असं मत त्यांनी व्यक्त केलं। डॉक्टर मोहन खेरडे यांनीही मनोगत व्यक्त केलं। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत राज्यभरातील ग्रंथपाल सहभागी झालेत।